मी शशिकांत सरोदे लोकप्रधान न्यूजच्या विशेष सदर आणि मुलाखतीमध्ये सर्वांचं स्वागत करतो। शिर्डी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली। मतदारांनी मत देखील दिले आणि आता निवडून कोण येतंय याकडे आतुरता सर्व लोकांची आहे। प्रामुख्याने तिरंगी लढत शिर्डी लोकसभा मतदारसंघात झाली। त्यामध्ये शिंदे गटाचे म्हणजे शिवसेनेचे शिंदे गटाचे लोखंडे सदाशिव लोखंडे होते। त्याचबरोबर उद्धव ठाकरे गटाचे उभाटा गटाचे भाऊसाहेब वागचौरे होते आणि वंचितच्या उत्कर्ष रुपवते होते। अशी तिरंगी लढत देखील झाली आणि त्या अनुषंगाने कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली। एक महिना प्रचार झाला, त्यानंतर आता तोफा थंडावल्या आणि सर्वांचं लक्ष जे आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील ते निकालाकडे आहे। आणि पुन्हा एकदा आपण विशेष मुलाखत घेतोय ते शिंदे गटाचे तालुका अध्यक्ष अकोले तालुक्याचे अध्यक्ष संजयजी वागचौरे आहेत माझ्याबरोबर। साहेब तुमचं स्वागत करतो या विशेष सदरामध्ये। काय सांगाल प्रचाराचा वेग आणि आता निकालाची आतुरता याबद्दल काय सांगाल? प्रचार आमच्या कुवतीप्रमाणे आम्ही निश्चितपणाने संपूर्ण तालुकाभर केला। प्रचारात अनेक त्रुटी राहिल्या, त्याच्यामुळे आम्हाला शेवटच्या माणसापर्यंत जाता आलं नाही। हे जरी खरं असलं तरी माननीय शिंदे साहेबांनी केलेलं काम आणि लोखंडी साहेबांनी गेल्या 10 वर्षात केलेलं काम याच्या जोरावर आम्ही या तालुक्यातल्या जनतेकडे मतं मागितली। सर्वप्रथम मी या शिर्डी लोकसभा मतदारसंघातीलच नाही तर या भारत देशातील ज्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला त्या सर्वच मतदारांचं मनापासून आभार मानतो का खऱ्या अर्थानं त्यांनी लोकशाहीच्या ह्या यज्ञामध्ये सहभाग नोंदवून ही लोकशाही बळकट करण्याकरता आपलं बहुमोल मत दिलं। त्या सर्व मतदारांचं मी मनापासून आभार मानतो। आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाचं जर म्हणाल तर लोकांनी अत्यंत उत्साहात मतदान केलं, पण उत्साह म्हणावा तर 63% आसपास मतदान झालं। लोकांचा मतदानाबाबतचा असलेला जो निरुत्साह, मत कोणाला द्या हे मी म्हणणार नाही, शेवटी ज्याच्या त्याच्या विचारसरणीवर ज्याच्या त्याच्या कामावरच लोक मत देतात। पण ही निवडणूक याही दृष्टीने महत्त्वाची होती का माननीय नामदार नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे, देशापुढचं एक वेगळं विजन। आणि त्या निवडणुकीत मोदी पंतप्रधान होत असताना 400 पार होत असताना आपल्या शिर्डीचाही एक खासदार तिथं असावा, त्यांचंही एक बोटवर असावं। या 400 पारमध्ये आपला शिर्डी मतदारसंघाचा सहभाग असावा याच्याकरता आम्ही आमच्या सर्व मित्रपक्षांनी जे प्रयत्न केले, आता काय त्याचं फलित काय निघतं काय नाही हे आपल्याला 4 तारखेला कळेल। तोपर्यंत उगाचच निकालावर भाष्य करणं मला काही योग्य वाटत नाही। पण आम्ही प्रत्येकच जण हा जिंकण्याकरता लढत असतो। जिंकण्याचे दावे प्रत्येकजणच करणारे, मी काय अशा भानगडीत पडणार नाही, कारण आता भवितव्य ज्यावेळी मतपेटीत बंद आहे त्यावेळी निश्चितपणाने 4 तारखेपर्यंत या गोष्टीची वाट पाहिली पाहिजे। पण इतक्या प्रचंड उन्हाळ्यात ज्यांनी मतदान केलं त्यांचे वारंवार आभार आणि धन्यवाद। निवडणूक प्रक्रियेमध्ये एक विशेष बदल दिसतोय। पूर्वीच्या निवडणुकाच्या आणि आताच्या निवडणुकीमध्ये फार फरक आहे। म्हणजे जेव्हा पुढारी सर्व एकत्र होतात तेव्हा जनता मात्र वेगळंच रूप धारण करते। ज्याप्रमाणे पुराचं पाणी ज्याप्रमाणे नदीचं जेव्हा ओसंडून वाहते त्याप्रमाणे 2019ला किरण लहामटे यांचा विजय कसा झाला तर पुढारी एका साईडला होते सगळे आणि जनता एका साईडला होती। आणि जनतेमध्ये एक वेगळाच सूर आहे की सर्व पुढारी एका बाजूला आहे आणि जनता मात्र वेगळ्या बाजूला आहे। याबद्दल तुम्ही काय सांगाल? 2019च्या निवडणुकीचा संदर्भ मी या लोकसभेच्या निवडणुकीला लावणार नाही। त्याचं कारण असं होतं का 2019च्या निवडणुकीला मी स्वतःच माननीय आमदार डॉक्टर किरण लामटेंकरता आम्ही 2012पासून प्रयत्नशील होतो। आम्हीच जनतेत जात होतो, मी बऱ्याचदा त्यांच्याबरोबर असायचा, मी एक त्या निवडणुकीचा एक छोटासा भाग आहे। पण त्यावेळी उमेदवार जनतेनं फायनल केला होता। म्हणजे आपण जसं म्हणायचो का आता ह्यावेळी कोण बुवा, मग काही लोक आता कसं म्हणणार, काही लोखंडे साहेब म्हणणार, काही भाऊसाहेब वागचौरे म्हणणार, काही उत्कर्ष रुपवते म्हणणार किंवा काही अन्य। 2019ची निवडणूक या तालुक्यात अशी झाली का त्यावेळी जे वातावरण तयार झालं का त्यावेळी मतदारच म्हणायचा नाही, आता फक्त डॉक्टरच। त्याच्यामुळं अन्य जे उमेदवार होते स्पर्धेतले ते उमेदवार लोकांच्या याच्यात म्हणजे टप्प्यात नव्हते। जनतेनं निवडणूक खऱ्या अर्थानं हातात घेतली हे 2019लाच मी पाहिलं। लोक म्हणतात जनतेने निवडणूक हातात घेतली, जनतेने घेतली, असं फक्त 2019ला झालं की ती खरोखर जनतेने घेतली। आणि
त्याच्यामुळे त्या निवडणुकीचा आणि या निवडणुकीचा तशा अर्थाने संदर्भ लावता येणार. ही निवडणूक बऱ्याच अर्थाने वेगळी आहे. हिला या निवडणुकीला अनेक पदर आहेत. देशाच्या भवितव्यासह मतदारसंघाचे प्रश्न आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं या निवडणुकीत बरीचशी जनता उमेदवार कोण हे न पाहता आपल्याला देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक असल्यामुळे पंतप्रधान कोण होणार, कारण समोरच्या इंडिया आघाडीचा NDAला विरोध होता, पंतप्रधान मोदींना विरोध होता का मोदी पंतप्रधान नको हे त्यांचं म्हणणं होतं. पण करायचा कोण हा पर्याय त्यांच्याकडे नव्हता, त्यांच्याकडं ऑप्शन नव्हता आणि त्याच्यामुळं ही एकतर्फी निवडणूक खऱ्या अर्थानं पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून आता आपल्या तालुक्यात बाहेरचा स्थानिक या सगळ्या अशा प्रक्रिया, त्याच्यामुळं लोकांनी नेमकं काय केलं हे आता आपल्याला 4 तारखेला कळेल. पण इथं आमचं काम करताना राष्ट्रवादी असेल, भारतीय जनता पार्टी असेल, नेत्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेत. खाली फील्डवर कार्यकर्त्यांनी काय केलं काय नाही हे आता 4 तारखेशिवाय काय लक्षात येणार नाही. पण यांच्यावर हे करण्यापेक्षा किंवा त्यांच्या काय कमिया खामिया काढीत बसण्यापेक्षा आमच्याकडेच फार त्रुटी होत्या. खासदार साहेबांचा स्वभाव जो बोळसट स्वभाव, कोणावर विश्वास टाकण्याचा, आमच्या शिंदे साहेबांचा तोच प्रकार आहे आणि या स्वभावाचा काहींनी गैरफायदा नक्की घेतला आहे. त्याचा फटका त्याचा तोटा 100% आम्हाला बसणार आहे. खऱ्या अर्थाने जर बघायला जर गेलं, आजी माजी आमदार तुमच्याबरोबर होते. 2019ला वैभवरावांनी अनेक चौक सभा देखील घेतल्या, गावागावात घेतल्या, पण ह्या वेळेला तो झंझावात आणि ती ताकद दिसली नाही वैभवरावांची सुद्धा. आणि आमदारांची जे आजी आमदार आहे त्यांची देखील ती ताकद दिसली नाही. चौक सभा असेल तो उत्साह प्रचारादरम्यान ज्या गोष्टी करणं अपेक्षित होत्या, जो झंझावात अपेक्षित होता तो अजिबात दिसला नाही. अगदी उत्साही वातावरण होतं. काय सांगा? त्यांनी माजी आमदारांनी असतील, विद्यमान आमदारांनी बऱ्याचशा सभा केल्या, चौक सभा गावसभा केल्या, नाही असं नाही, वैयक्तिक भेटीगाठी त्यांनी प्रत्येक गावच्या केल्या. काय होतं, आमचीच जी निवडणूक प्रचार यंत्रणा जी आमची होती, आम्ही ज्या समन्वयानं या सगळ्या गोष्टी काढायला पाहिजे होत्या तो समन्वय आम्हाला साधता आला नाही हे मान्यच करावं लागेल. त्याचं कारण आहे, मी जरी तालुका प्रमुख असलो तरी मला असलेले मर्यादित अधिकार आणि ठराविक एका विशिष्ट विचारसरणीनं चाललेला प्रचार हा थोडासा, मी तुम्हाला जे मागाशी सांगितलं की ह्या निवडणुकीत अकोले तालुक्यात जो जर दगा फटका झालाच तर तो 100% आमच्यातल्या ज्या कमी आहेत त्याचाच तो परिणाम पहिला असू शकतो. आम्ही या सगळ्याचा समन्वय साधू शकलो नाही हे सत्य आहे. आमच्यातल्या काही जणांचं, तिकडच्या बऱ्याच जणांचं पटत नव्हतं, त्याचा दुष्परिणाम. त्याच्यानंतर नको असलेले स्टेटमेंट काही लोकांनी केले, नको असलेली माणसं आमच्या बाजूनं प्रचारात उतरून तिकडून आम्ही जुळवून आणलेली यंत्रणा फिसकावण्याचं पापही आमच्याच काही लोकांनी केलं. ते मित्रपक्षाचे उमेदवार आमचा होता, नवरीच्या भूमिकेत, नवरीच्या घराच्या भूमिकेत आम्ही होतो, पण आमच्याकडूनच अशा अनेक चुका केल्या आणि ज्यांनी चुका केल्या त्यांना पाठीशी घालण्याचे पाप आमच्याच काही लोकांनी केलं. तो थोडासा फरक या निवडणुकीत होऊ शकतो. पण तालुका प्रमुख म्हणून मला जेवढा आजी माजी आमदारांचा समन्वय साधणं, पक्षाची यंत्रणा जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना ॲक्टिव्ह करणं, जेवढं करणं शक्य होतं तेवढं मी प्रामाणिकपणे केलं. सोशल मीडियावरती एक ट्रोल देखील होतोय EVM मशीन संदर्भातला, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल की काही ट्रोल वेगळ्या अर्थाने होतोय सोशल मीडियावरती EVM मशीन संदर्भात? नाही, नक्कीच मी सगळ्याच आमच्या विरोधी पक्षांना, इंडिया आघाडीला, त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करील का आता 4 तारीख फार जवळ येत चालली, निकालाचा दिवस जवळ येत चालल्यामुळं आता लोकांना कन्व्हिन्स कितपत करता आलं कितपत नाही, सर्वेंचे आता जे सर्वे आहेत ते सर्वे आता बाहेर येतील मतदान संपल्यानंतर. आणि ज्यावेळी ही इंडिया आघाडीचे घटक पक्ष यांचा हे ज्यावेळी पराभवाच्या छाया जातात त्यावेळी हे EVMच्या नावानं आरडाओरडा करतात आणि यावेळीसुद्धा 400 पार मोदी सरकार जाणार आहे. महाराष्ट्रात सुद्धा शिवसेना भाजप युती चांगल्यापैकी यश मिळवणार आहे. अशा परिस्थितीत मी त्या विरोधकांना, महाविकास आघाडीच्या सर्वच घटक पक्षांना विनंती करील का तुम्ही तात्काळ आजच्या आज त्या EVMच्या नावानं ओरडायला सुरुवात करा. कारण ज्यावेळी त्यांना लोक कन्व्हिन्स करता येत नाही
त्यावेळी ते कन्फ्यूज करायचं काम करतात. मग त्यांनी आता त्या EVMच्या नावानं आज शेवटचा टप्पा आहे, म्हणजे आज संध्याकाळपासून त्यांनी 6 नंतर EVMच्या नावानं आरडायला सुरुवात केली पाहिजे. म्हणजे तो त्यांचा मानसिक संतुलनही त्यांचं त्याच्यामुळे स्थिर राहील आणि पराभवाचं खापर EVMवर लोटता येईल. कारण कर्नाटकात काँग्रेस आली, पंजाबमध्ये आप आली, त्यावेळी EVM ठीक होतं आणि ज्यावेळी हे पडणार आहेत त्यावेळी यांनी EVMच्या नावानं आरडाओरडा आता आज संध्याकाळी सुरू केला पाहिजे असं माझं मत आहे. नक्कीच आता 4 दिवसा म्हणजे निवडणूक प्रक्रिया 4 दिवसाच्या आधी सन्माननीय मारुतीजी मेंगाळ यांनी लोखंडे साहेबांना पाठिंबा दिला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी राजूरची शेवटची सांगता सभा होती आणि त्या सभेमध्ये तुळशीराम कातोरे कॉम्रेड तुळशीराम कातोरे यांनी भाषण केलं. विशेष म्हणजे ठाकरी भाषेत हे भाषण झालं, त्यांच्या संस्कृतीप्रमाणे हे भाषण झालं आणि त्या भाषणावरती नंतर फार मोठा गदारोळ झाला. म्हणजे हा तालुका संवेदनशील आहे, तसंच या तालुक्याचं एक वेगळा विचार महाराष्ट्रात आहे आणि हा प्रकार घडतो, ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल? तुमचा प्रश्न चुकला का तुमचा विचारण्याचा काय हेतू आता मला माहीत नाही. ते जे त्यांनी ठाकरी भाषेत बोलले ही गोष्ट अभिनंदनीय आहे, पण त्यांनी भाषण ठाकरी संस्कृतीप्रमाणे केलं नाही. कारण या तालुक्याच्याच नाही ठाकर समाजाचा एक इतिहास राहिला का हा समाज हा सर्व समाजांच्या बरोबर राहणारा समाज आहे. 100% ठाकर समाजाची लोक जे वाटेकरी आहेत ते बहुजन समाजाची ते वाटेनं करतात. त्याच्यामुळं आदरणीय तुळशीराम कातोरेंनी जे भाषण केलं ते त्या संस्कृतीला धरून नव्हतं. भाषा ठाकरी असू शकते पण त्यांचं जे भाषण आता ते बोलता बोलता म्हणले 12 खोके मारुतीने घेतले. 12 खोके म्हणजे किती? खोकेला लाखाला म्हणतात का कोटीला म्हणतात? ही निवडणूक एका शिर्डी लोकसभा मतदारसंघाची. तुम्ही 12 खोके मारुती मेंगाळांनी घेतले काय काय का? तुळशीराम कातोरेंसारख्या माणसानं एक चांगला माणूस चांगला वक्ता ज्यावेळी अत्यंत बोगस चुकीचे विधानं करतो, राजकारण केलं पाहिजे, आरोप केले पाहिजे, त्याच्याबद्दल अजिबात दुमत नाही. पण एखाद्याला बदनाम करायचं ते किती करायचं? आणि वाद हा तुळशीराम कातोरे आणि मारुती मेंगाळांचा झाला. नक्कीच, पण निवडणुकीत कोणी कोणाला पेढे किंवा लाडू वाटत नसतं. भाषण ही प्रक्रिया झाली, परंतु दुसऱ्या दिवशी जी चकमक झाली देवठाण गावामध्ये ती न होता यांनी वैचारिकरित्या एखादी पत्रकार परिषद मारुती मेंगाळांनी घेतली असती आणि तिचं उत्तर त्या पतीने दिलं असतं. म्हणजे वैचारिकच्याच माध्यमातून उत्तर दिलं गेलं असतं तर योग्य ठरलं असतं. परंतु त्याला जाब विचारणं किंवा समाजाची झालेली बदनामी असं काय? मारुती मेंगाळांना मी 20-25 वर्षांपासून ओळखतो. मारुती मेंगाळ हा हाणामारी करणाऱ्या विचारसरणीचा कार्यकर्ता नाही. त्याच्यामुळं देवठाणला जो प्रकार घडला त्याच्यामागं मारुती मेंगाळांचा हात आहे का मारुती मेंगाळांचा पाय आहे का मार्गदर्शन आहे ही गोष्ट मी मान्य करणार नाही. अर्थात तो पोलीस चौकशीचा भाग आहे, पोलीस त्या पद्धतीने चौकशी करतील, पण मारुती मेंगाळ अशा पद्धतीनं सल्ला मार्गदर्शन करतील आणि घडवून आणतील याची सुतराम शक्यता नाही. पण त्याचबरोबर प्रकार देवठाण गावात घडला होता, देवठाण गावातल्या गावातच होता, पण त्या देवठाण गावातल्या गावात घडलेल्या प्रकाराचा आणि त्याच्यानंतर तुळशीराम कातोरेंचे मी बाईट पाहिला यूट्यूबला, ते व्यवस्थित उभे होते. म्हणजे एकदम 307 नावाचा जो काही प्रकार इथपर्यंत जे ते गेलं होतं, खरं हे 307पर्यंत येणाऱ्या ज्या शक्ती आहेत त्या नेमक्या कोण आणि खऱ्या अर्थानं त्या समाजात वाद लावून देणाऱ्या ज्या विकृती आहेत या तालुक्यात, ह्या विकृती समाजापुढे उघड्या झाल्या. तुम्हाला काय वाटतं कोण आहे याच्या मागे पाठीमाग? त्याच्या मागं म्हणजे स्पष्टपणे सांगायला काहीच नाही. त्याच्याबद्दल आदरणीय मारुती मेंगाळ बोललेत, पोलिसांनी त्या अँगलनं चौकशी केली पाहिजे. त्याच्यानंतर आपण तो जो व्हिडिओ पाहतोय त्या व्हिडिओमध्ये डॉक्टर अजित नवलेंची जी भूमिका होती का ती पहिली फिर्याद द्यायची, चर्चा काय असेल ते नंतर, बाकीचं नंतर पाहू. त्याच्यानंतर कडलक डॉक्टर कानाला फोन लावून काय बोलत होते ते तसे काय बोलतात हे मला कळत नाही, त्या गर्दीत काय लक्षात आलं नाही. आणि महेश नवले मिटवामिटवीचं काम करीत होते. म्हणजे ती जी ठराविक गँग प्रत्येक आंदोलनात हे सगळे असतात. म्हणजे मी असं म्हणणार नाही, पण हे हा तालुका नाकारणार नाही का माईक कोणाचा असू, कार्यक्रम कोणाचा असू, यांची भाषणं तिथं असतात. म्हणजे तुम्हाला म्हणायचं राजकीय पटलावरती ठराविक गँग आहे. म्हणजे गँग नेमकी कोणाची नेमकी काय वाटतं तुम्हाला? ठराविकच गँग
आता हा शब्द प्रयोग तुम्ही वापरला, मी काय असं म्हणणार नाही, गँग म्हटले म्हणून पण कोणाच्या डोळ्यावर भात बांधलेलं नाही. आणि थोडंसं कसं होतं, ह्या तालुक्यात राजकारणात ही एक नवीन संस्कृती आली का नको ते चाळे करायचे आणि भलं मोठं कुकू लावून हिंडायचं, ते लोकांच्या लक्षात येते. फक्त लोक काय म्हणतात, कुठं अंगावर शिंतोडे उडून घ्यायचे म्हणून लोक त्या गोष्टीवर बोलत नाहीत. पण तो काळ आता जवळ आला आहे का ह्या प्रवृत्तींचा जवळजवळ काळच भरत आला आहे. कारण आता तालुका अशा पद्धतीने सहन करणार नाही. मारुती मंगळांभोवती जो काहीतरी तो राडा बनवून काहीतरी षडयंत्र रचून जो प्रकार घडला, म्हणजे 307पर्यंत जाईल इतकी आमच्या तुळशीराम भाऊंची तब्येत काही खराब नव्हती. कारण त्या दिवशी पत्रकारांनी सगळ्यांच्याच बाईट घेतल्या आणि देवठाण गावातल्या गावात प्रकार घडला होता. आता ती घटना घडली आम्हालाही कळाली होती, पण देवठाण गावातले भांड्याने सुगावमधून जाऊन पाटील काय करायचं काहीच काम नाही, तालुका काय आपल्याला दत्तक देईल नाही. आणि सगळ्यांनीच दिव्याच्या भूमिकेत राहण्याचं कारण नाही. आणि दिव्याच्या भूमिकेत राहिलं तरी त्याच्या खाली अंधार असतो. थोडंसं समजदारीने सगळ्यांनी घेतलं पाहिजे. पण भविष्यात या प्रवृत्ती असे प्रकार जर थांबले नाही तर याच्यावर उघडपणे बोलावंच लागेल. आणि ते बोलणं कोणी टाळू न टाळू, पण माग वास्तविक पाहता तुम्हाला सांगतो, त्या जनसंघर्ष समिती काहीतरी दुधाचं आंदोलन झालं होतं. तिथं अजित नवले राज्याचं नेतृत्व करतात, त्यांच्यावर त्या 2 लोकांनी आरोप केले. आरोप केल्यानंतर मला वाईट वाटलं का तालुक्याच्या एवढ्या मोठ्या नेत्यावर हे आरोप करतात. म्हणून मी त्यावेळीसुद्धा माझं मत होतं का तालुक्यातल्या 10-5 लोकांनी का व्हायना येऊन, आणि हे लोक आरोप करतात आपल्या तालुक्यात आले, आपण त्यांना दमबाजी करून काढून देऊ. पण तालुक्याच्या मनातलं संशयाचं जे मळबे हे दूर करायचं असेल तर ते म्हणतात याची चौकशी तर झाली पाहिजे. आपल्याला माहिती आहे आपला नेता शुद्धचे, तो आज चुकीचं वागणारच नाही. पण मग एक चौकशी होऊन गेली असती, दूध का दूध पाणी का पाणी, आणि ते निर्मळत राहिले असते. होतो काय प्रकार राजकारणात, अकोल्याच्या राजकारणात एक 10-12 जणांची एक हे त्याला टोळी नाही म्हणता येणार, पण मक्तेदारी नाही, ती मक्तेदारी कोणास्थित नाही या तालुक्यात राहिली, तो विषय नाही. ह्या तालुक्यात ते 10-12 जण आहे ना, रॅगिंग टाईप प्रकार करतात. रॅगिंग टाईप. बरं, सगळ्या पक्षात त्यांचे माणसं आहेत. तिकडे गेले, मी सांगतो काय कार्यक्रम, नवीन माणसाला तयारच होऊ द्यायचं नाही. नवीन माणसाला तयार होण्यापेक्षा जगातले सगळ्यात बुद्धिवंत आपणच आहोत, अशा पद्धतीची यांच्या जी मनातली जी धारणा आहे, भावना आहे, आणि लोक नादी लागत नाहीत. पण भविष्याच्या काळात ह्या चुकीच्या प्रथा बंद होतील एवढंच मला या निमित्तानं वाटतं. कोण कशा पद्धतीने काय करील, कोण कशा पद्धतीने याला रुखील, काय प्रत्युत्तर देईल. पण सगळ्यात महत्त्वाचं का याच्या मागचं जे मूळ आहे, याच्या मागचं जे अर्थकारण आहे, ह्या तालुक्यातले अवैध धंदे जर थांबले, सगळेच मटका असेल, दारू असेल, बिगर लायसनचे जेवढे धंदे आहेत, अगदी तुम्हाला सांगतो व्याजाच्या प्रकरणात अनेकांनी आत्महत्या या तालुक्यात केल्यात. ह्या सगळ्या धंद्यावर प्रशासनानं जर अंकुश लावला आणि अशी योग्य वेळ जर आली तर मी माननीय नामदार शिंदे साहेबांकडे जर कधी जाण्याचा योग आला भेटण्याचा, तर निश्चितपणानं मी त्यांना सांगणार. माझी या तालुक्यातल्या माझी लोकप्रतिनिधींना सुद्धा विनंती आहे की ह्या तालुक्यातले अवैध धंदे पहिले बंद करा. नाही, बरोबर आहे. साधारणपणे 170 धंदे अवैधरित्या तालुक्यात चालतात अशी चर्चा आहे. अवैध धंदे, मग त्यामध्ये देशी विदेशी दारू विक्री असू द्या, मटक्याचे वेगळे असू द्या किंवा काही, पण 170 धंदे अवैधरित्या दारू विक्रीचे सुरू आहे अशी चर्चा आहे जनसामान्यांमध्ये. तर ह्या धंद्यांसंदर्भात अनेक आंदोलनं देखील झाले, अनेक लोकांनी निवेदनं दिले, पत्र दिले, सगळ्या गोष्टी केल्या. पण याच्यावर चाप बसायसाठी आणि हे बंद व्हावे यासाठी असं काही ठोस काही होतच नाही आहे तालुक्यात, असं बघायला भेटतं. नाही, काय होतं, मग पोलीस यंत्रणेनं आचारसंहितेच्या नावाखाली तमाशे राहायलाच बंद करणं, सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी आणणं, धार्मिक कार्यक्रमांवर बंदी आणणं, याच्यापेक्षा का तर म्हणे तमाशात लोक दारू पिऊन गोंधळ करतात. दारू आली कुठून, दारू विकल्या कुठे गेली, तुम्ही मूळ शोधा. तमाशे बंद करण्यापेक्षा त्या गावांनी त्या विभागात हे जे अवैध दारू विक्रीचं जे रॅकेट आहे, अवैध मटक्याचं जे रॅकेट आहे, अवैध व्याजावाल्यांचं जे रॅकेट आहे, हे रॅकेट पोलिसांनी उद्ध्वस्त केलं पाहिजे.
तुम्ही साप सोडून भुई बडवीत बसून तमाशे बंद करून आणि साऊथच्या हिरो आणि भर तमाशात सायरनची गाडी घालून हे प्रश्न सुटणार नाहीत. हे प्रश्न सुटणार नाही. याच्याकरता पोलिसांनी मूलभूत पायाभूत काम केलं पाहिजे. जी सुरक्षा यंत्रणा आहे त्या सुरक्षा यंत्रणांनी ते मूलभूत काम केलं पाहिजे. आणि मूलभूत जर काम केलं तर मला उत्तर प्रदेशमध्ये तेच पोलीस आहेत, तेच अधिकारी आहेत, सगळं तेच आहे, फक्त CM बदलले, बदल झाला. सर हा अकोले तालुका फार छोटा आहे. याच्यात 50%च्या वर जी जनता आहे ती सगळी दुर्बल घटकातली प्रामाणिक जनता आहे, गरीब आहे, कष्ट करून खाणारे लोक आहेत. त्यांना लुटणारे फक्त थांबवायचे आहेत. एवढे एकच काम पोलीस म्हणजे प्रशासनाला करायचं आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही जर सगळे सहकार्य करणार असले तर आपण आजी माझी आमदार महोदयांना भेटू, गरज पडली तर मान्य 2 मुख्यमंत्री दिवसापूर्वी महोदयांना भेटू. एका अवैध दारू विक्री करणाऱ्या एका व्यावसायिकाची गाडी सर्वसामान्य माणसांनी पकडली आणि ती गाडी घेऊन ते पोलीस स्टेशनला गेले. अक्षरशः सामान्य माणसाने, तिथल्या स्थानिक माणसांनी, तिथले तरुण मुलांनी ती गाडी पकडली आणि तिच्यात अवैधरित्या देशी दारू वगैरे बाकीचे काही होते आणि ती गाडी घेऊन तिथं पोलीस स्टेशनला गेले. पोलिसांनी त्या आरोपीला अक्षरशः खुर्ची दिली आणि तो बस त्याची चौकशी सुरू आहे. माजी आमदार आजी आमदाराचं ते गाव आहे, अशा प्रकारचं कृत्य त्या ठिकाणी घडतं आहे. याबद्दल काय? नाही, याच्यात आजी आमदार माजी आमदार किंवा पदाधिकारी यांचा काही दोष नाही. त्यांचे जे असलेले म्हणजे पोलीस स्टेशनचे आणि त्या व्यावसायिकाचे जर काही संबंध असतील त्याच्यातून त्याचा रिस्पेक्ट केला असेल तर माहीत नाही का चौकशी करता खुर्ची बसवलं असं पोलीस म्हणतात. त्याच्यावर आमदार साहेबांचं फार कडक स्टेटमेंट आलं आहे का बाबा रे तुम्हाला पैसे कमी पडत असतील तर माझा पगार घ्या पण हे बंद करा. याच्यावर काय होतं माहिती आहे का, म्हणजे जखम मांडीला आणि इला शेंडीला असा प्रकार होण्यापेक्षा माझं स्पष्ट मत आहे. आमदार महोदयांना माझी विनंती आहे, आजी आमदार महोदयांना माजी आमदार महोदयांना, कारण विद्यमान आमदार महोदय आमदार आहेत, ते SPशी थेट बोलू शकतात. पालकमंत्र्यांचे त्यांचे संबंध चांगले आहेत. माजी आमदार महोदयांच्या पक्षाचे पालकमंत्री आहेत, माजी आमदार महोदयांच्या पक्षाचेच राज्याचे गृहमंत्री आहेत. थोडं मनावर घेतलं, थोडं एक फोन जर केला तर हे पगार देण्यापेक्षा काही करण्यापेक्षा अर्ध्या तासाच्यात या तालुक्यातले सगळे धंदे बंद होतील. हे जे व्याजावाले मिल आहेत यांच्या चौकशा जर झाल्या तर ती ज्या व्याजाच्या पैशामुळं कंटाळून किंवा त्यांचा छळ होऊन ज्या लोकांनी आत्महत्या केल्यात या प्रकरणांचे जर चौकशा प्रामाणिकपणे जर वरून SIT नेमली, 4-6 घटना काहीतरी या तालुक्यात घडल्यात गेल्या 4-5 वर्षात, एक स्वतंत्र SIT नेमून चौकशी केली तर हे सगळे बडवे जेलात जातील आणि तालुका सुखाने शांततेनं जगल ना. तुम्हाला एक सांग का, ह्या तालुक्यात आहे ना एक अशी फॅक्ट आहे, फॅड आहे का तालुक्यातलं सामाजिक वातावरण शांत ठेवायचंच नाही. कुठला तरी मुद्दा घ्यायचा, काहीतरी राडा करीत बसायचं, कुठला तरी मुद्दा घ्यायचा, आपण किती मोठे नेते हे दाखवण्याकरता नागान असं कोण करते? बसायचं. तुम्हाला काय वाटतं असं कोण? हे जे प्रकार आहेत ना हे थांबले पाहिजे. कोण करते असं? आणि हे सगळे व्यावसायिक राजकारणी जी मंडळी आहेत, माझ्यापेक्षा तुम्हाला मारुती बेंगाळ याच्याबद्दल जास्त डिटेल सांगू शकतील, कारण मी कुठल्याही आंदोलनाच्या विरोधातला माणूस आहे. कारण सरकार असतं, आपली मागणी आधी सरकारपर्यंत नेली पाहिजे. थाळ्या वाजून आणि उगाच काहीतरी गोंधळ घालून आक्रमक भाषणं करून समाजात शासनाविरोधात असंतोष निर्माण करायचा. कुणी काही असंतोषाचा जनक या लोकशाहीत आता होणार नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात जे झालं ते झालं. मी तुम्हाला पहिलं सांगितलं ही घटना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली. हिच्यातले जे मूलभूत जे कलम आहेत या मूलभूत 7 गोष्टी कुणीही बदलू शकत नाही. त्याच्यामुळे ही घटना बदलणे हा असं काही होणार नाही. आणि ही घटना इतकी परफेक्ट आहे का 140 कोटी लोकसंख्या असलेला देश आणि 90 कोटीच्या आसपास ज्या देशाचं मतदान आहे आणि एवढा मोठा विस्तीर्ण प्रदेश, इथं प्रत्येक गावात मत ठोकून व्यवस्थित मतदान सरकार निवडलं जातं. जगात अशी जर कुठं इतकी सुंदर व्यवस्थित व्यवस्था असं तर तुम्ही मला सांगा. त्याच्यामुळे ही जी लोकशाही आहे आमची, ही लोकशाहीच इतकी मजबूत आहे. फक्त या लोकशाहीला ह्या ज्या विकृत धंद्यावाल्यांनी जे चुकीचं वळण लावले त्याच्याकरता जे कायदे आहेत, त्या घटनेत जे तरतुदी आहेत, त्या तरतुदीचा वापर करून फक्त त्याचा बंदोबस्त करायचा आहे. काही अडचण राहणार नाही या तालुक्यात. निश्चितच 2024चा सदाशिव लोखंडे यांचा प्रचाराचा सर्व दौरा असेल किंवा सर्व काही प्रक्रिया असेल सगळं तुम्ही तुमच्या हाताने या तालुक्यामध्ये तालुका अध्यक्ष असल्यामुळे सर्व प्रक्रिया तुम्ही पूर्ण केल्या. याच्यामध्ये काय कमी असेल किंवा काय असेल ते तुम्ही मान्य केलं
काय होईल त्या ठिकाणी आम्ही कमी पडलो. आता तुम्हाला नक्कीच शुभेच्छा आहे की तुमचा उमेदवार विजयी होईल या संदर्भात. धन्यवाद. आता या संदर्भात तुम्ही काय सांगाल की विजयी झाल्याच्या नंतर उमेदवार तुमचे भविष्यातील ह्या तालुक्यासाठी काय विजन काय मिशन असणार? माझं तर मत आहे लोकांना विकास कामापेक्षा खासदार गावोगावी आला पाहिजे ही लोकांची अपेक्षा आहे. आणि म्हणून पहिला खासदार साहेबांचा पूर्ण तालुक्यात दौरा, त्या दौऱ्याच्या निमित्तानं ज्यावेळी आमच्याशी जोडले जाणारे कार्यकर्ते, कनेक्ट होणारे कार्यकर्ते, त्यांच्या माध्यमातून आगामी 3-4 महिन्याच्या काळात या तालुक्यात विधानसभेच्या आधी गाव तिथं शाखा हा उपक्रम आम्ही राबवणार आहे. म्हणजे तिथले जे त्या लोकांना त्या कामांचा, त्यांच्या समस्यांचा निपटारा करायला आपल्याला सोपं जाईल. भविष्यात खासदार साहेबांचा 1-2 महिन्यातून कोणा एक जनता दरबार विभागवार लावला जाईल का ते ज्या दिवशी तारीख देतील त्या दिवशी ज्या गावचा बाजार आहे तिथं जनता दरबार घेऊन त्या लोकांच्या समस्या आमच्या तालुका कार्यालयामार्फत त्याचा निपटारा केला जाईल. जास्तीत जास्त जनतेची कनेक्टिव्हिटी ठेवून आगामी विधानसभेला परत एकदा माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांना, अजितदादांचं, फडणवीसांचं, या तिघांचं सरकार परत येण्याकरता आणि शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करण्याकरता ह्या अकोल्याचा आमदार गेला पाहिजे याच्याकरता या तालुक्यात. कारण आता लोकसभेत ज्या त्रुटी लक्षात आल्यात त्या त्रुटी दूर करून आमचंही स्वतःचं संघटन मजबूत करणे हाही बागायचे. त्याचं कारण आहे का आमचं जर आता संघटन मजबूत असतं तर जिथं समोरचे कमी पडले किंवा जिथं समोरच्याकडून यंत्रणा पोच झाली नाही तिथं आम्हाला करता आलं असतं. पण भविष्यात आमचा उमेदवार असो नसो प्रत्येक ठिकाणी आमची स्वतःची यंत्रणा असेल आणि माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करण्याकरता जे करणं शक्य आहे चांगलं ते सगळं केलं. मुलाखत या सदरामध्ये आपल्याबरोबर बोलण्यासाठी संजयजी वाकचौरे होते. अगदी दिलखुलास मुलाखत आणि दिलखुलास उत्तर प्रश्नावली या ठिकाणी आपण मांडली. त्यांनी देखील मार्मिकपणे या ठिकाणी आपल्याला उत्तरं दिले आणि ही मुलाखत विशेष सर्वांनी बघावी. कारण या मुलाखतीमध्ये खूप प्रश्नांची उकल देखील त्यांनी केलेली आहे आणि वास्तविकता ह्या तालुक्यातले असणारे अवैध धंदे, त्याचबरोबर राजकारणातील असणारे हेवे दावे, त्याचप्रमाणे राजकारणातली गँग, अनेक काही गोष्टी आहे. हे सदर जेव्हा सर्वसामान्य माणूस बघेल त्यावेळेला निश्चितच ह्या मुलाखतीच्या माध्यमातून काहीतरी वेगळं पाहून ऐकल्यासारखं वाटेल आणि काहीतरी वेगळा बदल ह्या तालुक्यासाठी घडावा असं काहीतरी संकेत वाटेल. नक्कीच ही मुलाखत बघावी. सचिन खराससह शशिकांत सरोदे, लोकप्रधान न्यूज, अकोले.